नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी. भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा संगम. आपल्या चॅनेलवर अगदी कमी काळातच प्रसिद्ध झालेले मासिक पाळी आणि देवपूजा हे व्हिडिओ तुमच्यापैकी भरपूर सदस्यांनी पाहिले असतीलच. त्यात आलेला एक महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे मासिक पाळीमध्ये देवपूजा करा असं तुम्ही म्हणताय, तर मग कामाख्या देवीचं मंदिर तिच्या ऋतुमती काळामध्ये 3 दिवस का बंद ठेवलं जातं याबद्दल सुद्धा सांगा. तर अर्थातच या विषयावरच आपला हा व्हिडिओ आहे. यातली माहिती तुमच्या ज्ञानामध्ये नक्की भर घालेल यामध्ये मात्र काहीच शंका नाही. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, एकदा की मुलगी तारुण्यात आली की तिला दर महिन्याला मासिक धर्म सुरू होतो. यालाच आपण मासिक पाळी असं म्हणतो. या मासिक पाळीचा थेट संबंध महिलांच्या प्रजनन शक्तीशी आहे. पण सणवार, देवपूजा, धार्मिक कार्य या संबंधित काही तिथी जवळ आल्या रे आल्या. आपल्याला त्या कार्यक्रमात सहभागी होता यावं, पण आपलं मासिक पाळीचं लफडं मध्येच व्यत्यय आणायला नको म्हणून महिला सर्रासपणे पाळी ढकलण्याच्या गोळ्या मेडिकलमधून विकत घेतात आणि खातात सुद्धा. का तर मासिक पाळी असलेल्या महिलेला कोणत्याही धार्मिक कार्यात सहभाग घेता येत नाही. तसेच आपल्यातल्याच भरपूर जणींना तर स्वयंपाक करायला सुद्धा बंदी घातलेली असेल. तुझी मासिक पाळी सुरू आहे तेव्हा तुला किचनमध्ये नो एंट्री. याचं मुख्य कारण तुम्हाला सांगायचं ठरवलं तर पहा, जुन्या पण त्यातही अर्धवट माहिती ऐकून बऱ्याच गैरसमजुती पुढे नेल्यामुळे मासिक पाळी असलेली म्हणजेच ऋतुमती किंवा जिला रजस्वला स्त्री असं म्हटलं जातं, तर ती अपवित्र आहे असा काहीसा समज ग्रामीण तसेच शहरी भागात किंवा आपल्या संपूर्ण समाजातच आजसुद्धा सर्रासपणे पाळला जात आहे. आपल्या घरात जन्माला येणारा नवीन जीव, ज्याला आपण आमचं गोंडस बाळ किंवा माझं गोंडस बाळ असं म्हणतो, ज्या सुंदर प्रक्रियेमुळे ते तयार होतं त्याला कुणी अशुभ कसं म्हणू शकतं? असू द्या, कितीही सांगितलं तरी भरपूर जणांना ते पटतच नाही किंवा काहींना ते पटवून सुद्धा घ्यायचं नाही. जसं आपण रोज खातो, पितो, झोपतो, उठतो, तशीच मासिक पाळीसुद्धा शरीराची क्रियाच आहे, हेच मात्र कुणी स्वीकारायला अजिबात तयार नाही. बघा मंडळी, एखाद्या व्यक्तीला मार लागला म्हणजे रक्तस्राव होणार ही जशी नॉर्मल गोष्ट आहे, तशीच मासिक पाळीसुद्धा नॉर्मलच आहे. आपण तिला ॲबनॉर्मल किंवा काहीतरी वेगळं आहे असं समजण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये जशी फक्त एक पुसटशी रेषा असल्यामुळे नेमकी श्रद्धा कशावर ठेवायची आणि अंधश्रद्धा कशी दूर सारायची यामध्ये आपली द्विधा मनस्थिती होते, तसंच मासिक पाळीच्या बाबतीत पूर्वीपासून आजपर्यंत जे काही होऊन बसले ते आपण सगळे पाहतोय आणि आपल्यापैकी प्रत्येक महिला ते अनुभवत सुद्धा आहे. पण तरीही या गोष्टी ज्यांना पटतच नाही किंवा एवढं सांगून सुद्धा जे या गोष्टी स्वीकारायला किंवा मानायलाच तयार नाही, त्यांना एक दंतकथा सांगते. तर दंतकथा अशी आहे, तुम्हाला महादेवांचं अर्धनारी नटेश्वर हे रूप नक्की माहिती असेलच आणि ज्यांना माहिती नाही त्यांनासुद्धा अगदी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करते. पहा, महादेवांचं अर्धनारी नटेश्वर रूप म्हणजे काय की त्या रूपामध्ये त्यांच्या शरीराचा अर्धा भाग हा पुरुषाचा दिसतो आणि अर्धा भाग हा स्त्रीचा दिसतो. तर स्त्री आणि पुरुष असे अर्धे अर्धे मिळून पूर्ण एक अर्धनारी नटेश्वर हे रूप त्यांचं तयार होतं. तर पुरुषाचा अर्धा भाग म्हणजे साक्षात महादेव आणि स्त्रीचा अर्धा भाग म्हणजे माता पार्वती किंवा जिला सतीदेवी असं ओळखलं जातं आणि म्हणूनच या संपूर्ण रूपाला अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात. तर याचा अर्थ काय होतो? पती आणि पत्नी ही रथाची 2 चाकं आहेत. संसार रूपी रथाची 2 चाकं आहेत आणि त्यातलं एक चाक जरी निखळलं तरी पण संसार कोलमडतो किंवा अर्ध्यावर पडतो आणि त्यातून होणाऱ्या समस्या आपण आपल्या समाज जीवनामध्ये नेहमीच पाहतो आणि खूप आपल्याला वाईटसुद्धा वाटत असतं. त्याच पद्धतीने पत्नीला पतीची अर्धांगिनी असं म्हटलं जातं. तर त्यामुळेच अर्धनारी नटेश्वर हे रूप आपल्याला काय शिकवतं किंवा या रूपानेच स्त्रियांना मासिक पाळीचं वरदान दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे असं आपल्याला ही दंतकथा शिकवते. तरीसुद्धा आपण सर्वजण मासिक पाळीला विटाळ म्हणतो, हे खूप चुकीचं नाही आहे का? याबद्दल विचार करणं खूप आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल, हा मुद्दा तसा खूप जुना आहे, रटाळा आहे आणि भरपूर वादविवाद वर्षानुवर्ष या गोष्टीवर होत आहेत आणि ते पुढे सुद्धा होत राहतील, त्यामुळे तुम्ही यात वेगळं काय सांगताय किंवा सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. खरोखर अशा कमेंट्स मागच्या व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत. पहा, एकीकडे मासिक पाळी असल्यावर स्त्रियांनी देवपूजा करू नये किंवा धार्मिक कार्यात सहभागी होऊ नये, शक्यतो या सगळ्या गोष्टींपासून 4 दिवस दूरच राहावं अशा प्रथा परंपरा पाळणारे आपण, आणि दुसरीकडे एक असं मंदिर आहे
जिथं साक्षात स्त्रीच्या योनीची पूजा होते आणि ते मंदिर म्हणजे कामाख्या मंदिर. असं म्हणतात दरवर्षी आषाढ महिन्यात म्हणजे इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारणतः जून महिना असतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा कदाचित ज्येष्ठ महिना चालू राहत असावा. याचं कारण म्हणजे आपण अमावस्येचे महिने पाळतो आणि काही राज्यांमध्ये पौर्णिमेचे महिने पाळतात. त्यामुळे त्यांच्या तिथींमध्ये आणि आपल्याकडे असणाऱ्या तिथींमध्ये 15-1 दिवसाचा फरक आपल्याला पाहायला मिळतो. तर तिकडे जेव्हा आषाढ महिना सुरू असतो तर या कामाख्या मंदिराजवळची जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ती लाल होते. या काळामध्ये देवीला मासिक पाळी येते असंही सांगण्यात येतं. या देवीला मासिक पाळी आली की 3 दिवसांसाठी देवीचं मंदिर बंद ठेवलं जातं. 3 दिवसांमध्ये देवीच्या मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे लाल होतो. म्हणून देवीचे भक्त देवीच्या पाळीच्या दिवसांमध्ये देवीच्या योनीची मूर्ती लाल कपड्याने झाकून ठेवतात. मंदिर उघडल्याच्या नंतर भक्तांना ते लाल पाणी प्रसाद म्हणून दिलं जातं आणि लाल कपडासुद्धा देवीचा आशीर्वाद म्हणून देण्याची पद्धत आहे, जो खूप पवित्र मानला जातो. पण या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे अद्यापपर्यंत आढळलेले नाहीत. हे कामाख्या देवीचं मंदिर आसाम राज्यातल्या गुवाहाटी येथे आहे. हे मंदिर प्रथम कधी बांधलं गेलं याची ठोस माहितीसुद्धा उपलब्ध नाही आहे आणि अशी कोणतीही नोंद नाही ज्यावरून हे कळू शकेल की मूळ कामाख्या मंदिर कधी बांधलं गेलेलं असावं. काही संदर्भ याबद्दल असे सांगितले जातात की मूळ कामाख्या मंदिर हे 4थ्या-5व्या शतकामध्ये बांधले गेले असावे. हुसेनशाही घराण्याच्या काही सुभेदारांनी हे मंदिर पाडल्याचे देखील संदर्भ उपलब्ध आहेत. तर काही संदर्भ 1515 ते 1635 या कालावधीत कोच घराण्याने आसामवर राज्य केले होते तेव्हाचा मिळतो. राजा विश्वसिंग हे पहिले कोच राजा होते. त्यांनी कामाख्या मंदिराची पुनर्बांधणी केल्याचे काही शिलालेख या मंदिरामध्ये आपल्याला आढळतात किंवा वाचायला मिळतात. पण कामाख्या देवीच्या या प्रसिद्ध मंदिराबद्दल आणि देवीबद्दल अनेक दंतकथा तसेच लोककथासुद्धा प्रचलित झालेल्या आहेत. हिंदू पौराणिक कथांमध्ये या मंदिराचे मोठे महत्त्व आहे. काही प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये कामाख्या देवी म्हणजे कालिका मातेचे एक रूप असल्याचे बोलले जाते, तर काही ग्रंथांमध्ये कामाख्या म्हणजे शिवाची पत्नी माता पार्वती किंवा सतीदेवी आहे असं म्हटलं जातं. अशाच एका धार्मिक कथेनुसार असं सांगितलं जातं की शिवाची पत्नी सती हिने आपल्या वडिलांनी आपल्या पतीचा अपमान केला म्हणून संतापाच्या भरात यज्ञकुंडात उडी मारून आत्महत्या केली होती. सतीच्या आत्मदहनाने भगवान शिवशंकरांना खूप दुःख झालं. त्यांनी दुःखाच्या आणि रागाच्या भरात जगाचा विनाश व्हावा म्हणून तांडव सुरू केलं आणि ते थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र त्यांच्यावर सोडलं. पण झालं असं, भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. सतीच्या शरीराचे अवयव जेथे जेथे पडले तेथे तेथे शक्तिपीठे तयार झाली. त्यामध्ये देवीच्या शरीराच्या योनीचा भाग आसाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रागज्योतिषपूर या ठिकाणी पडला आणि म्हणूनच तिथे देवीच्या योनीची पूजा होऊ लागली. देशातल्या एकूण 108 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे असे 18 शक्तिपीठ मानले जातात आणि त्यातील एक म्हणून कामाख्या देवीच्या मंदिराला खूप मान आहे. गुहेसारख्या दिसणाऱ्या मंदिराचे गर्भगृह हे कामाख्या मातेच्या गर्भासारखे असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे मंदिरामध्ये नैसर्गिक जलस्रोत असल्यामुळे माता देवी किंवा पवित्र योनीची प्रतिमा नेहमी ओलसर आपल्याला दिसते. गुवाहाटी येथे स्थित असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारतभरामध्ये काही सणवार कसे मंदिरांमध्ये साजरे होतात त्याप्रमाणे. परंतु त्यातही अंबुवाची मेळा आणि दुर्गापूजा हे सर्वात प्रसिद्ध असणारे तिथले सण आहेत. त्यातला सर्वात प्रसिद्ध जो अंबुवाची मेळा आहे तो तर खास करून कामाख्या देवीच्या मासिक पाळीच्या दिवशीच साजरा होत असतो. या अंबुवाची मेळ्यामध्ये मोठ्या संख्येने भक्त भाविक येत असतात. तसेच या मंदिरामध्ये फक्त स्त्रियांना प्रवेश असतो आणि इथले पुजारीसुद्धा महिलाच असतात. थोडक्यात आसामच्या इतिहासामध्ये कामाख्या मंदिराचं मोठं महत्त्व आहे आणि मातृदेवतेची पूजा करणारा पंथ म्हणून देखील इतिहासाला या मंदिराच्या रूपाने समृद्ध असा वारसा लाभलेला आहे.
मग आता तुम्ही मला सांगा, जर का मासिक पाळी आल्यावर या कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये देवीची पूजा होते आणि देवीची पूजा म्हणण्यापेक्षा किंवा मूर्तीपूजा म्हणण्यापेक्षा देवीची जी योनी आहे तिची खास करून पूजा होते, की जिथून एका स्त्रीला मासिक धर्म सुरू होतो आणि दुसरीकडे एक आपण आहोत की जिथे मासिक पाळी असल्यावर त्या महिलेने देवपूजा करू नये, धार्मिक गोष्टींमध्ये सहभागी होऊ नये, अशा प्रथा परंपरेच्या कुंपणामध्ये अडकणारे आपण आहोत. किती विरोधाभास आहे या गोष्टींमध्ये हे आपण ओळखायला हवं आणि एक समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम प्रत्येक घरातील महिलेने किंवा पुरुषांनी यामध्ये सहभाग घेतला तरी पण काही बिघडणार नाही. मासिक पाळीला महान शक्तीचं प्रतीक मानलं जातं. शेवटचं सांगणं हेच, मासिक पाळीसारख्या नैसर्गिक क्रियेला आपल्या समाजाने किती तुच्छतेने पाहिलं आहे. याच मासिक पाळीमुळे आपल्या समाजाने पिढ्यानपिढ्या या स्त्रियांची किती पिळवणूक केलेली आहे हे दिसून येतं. पण धर्मांध लोकांना या मंदिराचं उदाहरण मात्र पुरेसं आहे. तर मंडळी, याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की कामाख्या देवीच्या मंदिरात उलट देवीचा जो मासिक धर्माचा कालावधी असतो तेव्हाच देवीची पूजा होते, देवीच्या नावाने यात्रा भरली जाते. आता वैज्ञानिक कारणं काय आहेत तीही तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून ज्यांना धार्मिक गोष्टींवर विश्वास नसतो त्यांनी निदान या गोष्टीवरून तरी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करावा. याचं पहिलं कारण म्हणजे जिथे पाण्याचा स्रोत असतो, जसं की नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल, समुद्र असेल किंवा जोही पाण्याचा स्रोत, तर तिथे आपल्याला नैसर्गिक एक उष्णता जाणवत असते. आणि या कामाख्या देवीच्या मंदिराच्या आसपासच ब्रह्मपुत्रा नदी असल्यामुळे तिथे सुद्धा एक नैसर्गिक उष्णता ही आपल्याला जाणवत असते. अंबुवाची काळ म्हणजेच देवीच्या तो यात्रेचा काळ असतो आणि आषाढ महिना म्हटल्यावर किती ऊन असतं, एक नैसर्गिक उष्णता किंवा हवेमध्ये आपल्याला आर्द्रता जाणवते. तर ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी यावेळेस लालसर होते. वैज्ञानिकदृष्ट्या नदीतील जलीय वनस्पती, ज्याला अलगी असं म्हटलं जातं, किंवा सूक्ष्मजीव असतात, यामुळे पाण्याचा रंग बदलतो. यामुळे मंदिर आणि नदीच्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी मंदिर बंद ठेवलं जातं. आता यात्रा म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे की मंदिरांच्या ठिकाणी किती गर्दी होते. तर लाखो भाविक मंदिराला भेट देतात. 3 दिवस मंदिर बंद ठेवून परिसराची स्वच्छता, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी हा वेळ काढलेला असतो. त्यामुळे हे मंदिर बंद ठेवण्याची पद्धत आहे. आता मानवी शरीरशास्त्रानुसार मासिक पाळी स्त्री आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी प्रक्रिया आहे. कामाख्या देवीला स्त्रीत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि या काळामध्ये विश्रांती देणंसुद्धा एक प्रतिकात्मक आहे. यामुळे मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून तिचा आदर केला पाहिजे हा संदेश दिला जातो. धार्मिक कार्यात गुंतलेल्या पुजारी, भक्त आणि व्यवस्थापकांसाठी ही विश्रांतीची संधी असते. त्यामुळे 3 दिवस भाविकांना मंदिरात प्रवेश न देणे ही एक वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त पद्धत मानली जाते. कामाख्या मंदिरातील या प्रथेचा उद्देश श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील सुसंगती दाखवणे असा आहे. निसर्गाच्या चक्राचा आदर करत पवित्रता टिकवून ठेवण्यावर इथे जास्तीत जास्त भर दिला जातो. मंडळी, याच्यावर तुमचं काय मत आहे किंवा या व्हिडिओबाबतच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकतात. याच्यापुढे तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकतात. बघा, व्हिडिओ बनवणं आमचं काम आहे, त्यामुळे विविध प्रकारची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे काहींना ते पटतं, काहींना ते पटत नाही, याचीसुद्धा आम्ही तयारी ठेवलेली असते. तर चला भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.